श्री स्वामी समर्थ. घरच्या घरी आपण फॉल लावूनसुद्धा खूप काही पैसे दिवसाला कमवू शकतो, हे आज थोडक्यात मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुमच्याकडे पिकोफॉल मशीन नसेल तरीसुद्धा फक्त हातशिलाई जर तुम्हाला करता येत असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, शेवटपर्यंत पहा. तर आपल्याकडे आता मी समजा ब्लाऊज शिवते, तर ठीक आहे, मी सुरुवातीला माझ्याबद्दलचं सांगते. तर माझ्याकडे मशीन पिकोफॉलची नाही आहे, तरीसुद्धा मी पिकोफॉल करते. तर आपल्याला पिकोफॉल करावंच लागतं का? तर कस्टमर येताना साडी घेऊन येत असतं आणि साडी आणल्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीस कट करून आपल्याला शिवायला घ्यायचं असतो. त्यानंतर त्या साडीला आजकाल सगळ्या साड्यांना फॉल हे लावावंच लागतं, कारण त्याशिवाय साडी आपली छान नेसल्यानंतर किंवा घातल्यानंतर छान दिसत नाही किंवा टिकत पण नाही. त्यासाठी फॉल हे लावावंच लागतं कंपल्सरी. तर आपलं जे कस्टमर आहे ते ब्लाऊज शिवायला आलेले, तर त्याला फॉलही करायचा असतो. तर त्यांना दुसरीकडे पाठवायचं म्हटलं तर ते सुद्धा वैतागलं जातं कस्टमर, कारण एकीकडे ब्लाऊज आणि एकीकडे साडी म्हटलं डबल ठिकाणी त्यांना जायला पुरेसा वेळ नसतो, बरोबर. अशा वेळेला काय केलं पाहिजे? बघा, माझी एक मैत्रीण आहे, शेजारीच राहते, तर तिच्याकडे पिकोफॉलची मशीन आहे. तर मी तिच्याकडून फक्त पिको करून घेते. मी जेव्हा ब्लाऊजला अस्तर आणते तेव्हाच त्याचबरोबर फॉलसुद्धा घेऊन येते सोबतच. त्यानंतर जे काही फॉल आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं, साबणानं नाही, असंच जे काही पाणी असतं नॉर्मल पाण्यानं धुवून घ्यायचं थोडंसं, म्हणजे भिजवायला ठेवायचं. तो भिजल्यानंतर थोडंसं हाताने धुवून घ्यायचं, साबण वगैरे लावायचं नाही, आणि छान असं सुकवायचं. सुकल्यानंतरच त्याला इस्त्रीनं छान असं प्रेस करून घ्यायचं, कारण ते कॉटनचं असतं, त्याच्यामुळे त्याला धुतल्यानंतर आकसलं जातं. त्यामुळे आपल्याला इस्त्री करावी लागते. इस्त्री करूनच आपल्याला फॉल जोडायचा आहे, नाहीतर ते चुरगळल्यासारखं दिसणार आणि लावताना किंवा आपल्याला हातशिलाई करताना प्रॉब्लेम येणार. तर त्यासाठी आपल्याला इस्त्री करणं आणि धुणं ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. डायरेक्टली फॉल लावायचं नाही. आता नवीन शिकणार आहेत त्यांच्यासाठी सांगत आहे. तर आपल्याला याचा खर्च किती येतो हा मी थोडक्यात सांगते तुम्हाला. फॉल आणण्यासाठी आपल्याला 20 रुपये खर्च असतो, तुम्हाला माहीतच आहे. तर दोन्ही साईडला पिको असतो किंवा एका साईडला पिको असतो. काही साड्यांना पदराला गोंडे वगैरे असतात, तुम्हाला माहीतच आहे. त्याचबरोबर एका साईडला पिको, आणि हे जे फॉल आहे ना, ते फक्त आपल्याला एका साईडून म्हणजे खालच्या बाजूनं पिको करून घ्यायचं, म्हणजे जोडायचं आहे साडीला, फक्त एवढंच करायचं आहे. तर मी माझ्या मैत्रिणीकडे जोडण्यासाठी देते, तर ती जोडण्याचे फक्त 25 रुपये घेते, आणि मी जे फॉल आणले त्याचे 20 रुपये. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, म्हणजे 20 आणि 23, 40 आणि 5, 45 रुपये हा खर्च आला मला. तर माझ्या इथे 70 रुपये शिलाई आहे साडीला फॉल लावण्याची. तर तुमच्या लक्षात आलं असेल, उरलेला माझा प्रॉफिट आहे. तर तुम्हाला फक्त हातशिलाई करता येत असेल तरीसुद्धा हा बिझनेस, म्हणजे हा व्यवसाय आहे, तुम्ही घरी बसल्या करू शकता. आणि तुम्हाला माहीतच आहे, आजकाल ट्रेंडिंग साड्या येत असतात आणि महिन्याला म्हटलं तरी बायका साड्या घेत असतात. तर हा छोटासा व्यवसाय तुम्ही घर बसल्या करू शकता, कारण प्रत्येक महिलेला वाटत असतं घरी बसून आपण काय करायचं किंवा सुरुवात कुठून करायची. तर सुरुवातीला आपल्याला हातशिलाई येत असेल तर नक्कीच इथून सुरुवात करा. इथून केली सुरुवात तर तुम्हाला पुढचे जे काही तुमचे प्रश्न असतील किंवा मी काही सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात किंवा तुम्हाला आवडतात का हे कमेंट करून नक्की सांगा. आणि असे छान छान व्हिडिओ मी रोज नवीन घेऊन येणार आहे. तर तुम्ही नक्कीच माझे व्हिडिओ पहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. माझ्या व्हिडिओतून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल अशी मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या महिला घरी आहेत किंवा लहान बाळ असल्यामुळे बाहेर पडू शकत नाहीत, तर त्यांनी हा छोटासा व्यवसाय सुरुवातीला जर चालू केला तर खूप फायदेशीर आहे. यानंतर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत.